तर रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना पनवेलमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली। वाघेरे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार होणार असा दावा त्यांनी केलाय आणि याच मुद्द्यावर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। काय सांगाल, तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांनी तुम्हाला वाघ संबोधलेले आणि एकंदरीत असं करत असताना तुम्ही पिंपरी चिंचवडसह तुम्हाला आता मावळातील सगळ्या भागांकडे लक्ष द्यावं लागणार आहे। तुम्हाला राजकारणाचा अनुभव आहे, पण आता या संपूर्ण याच्यामध्ये तुम्ही आता काय तुमच्या पुढे समस्या आहेत आणि तुम्ही कसं त्याचं निवारण करणार आहात? नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर हा मतदारसंघ 2 जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे, पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा। 3 मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यामध्ये येतात आणि 3 मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यात येतात। तर ह्या तिन्ही 6 मतदारसंघाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना हात घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरतोय। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मावळ असेल, उद्योगाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड असेल आणि किल्ले संवर्धन यासाठी सुद्धा मावळामध्ये 8च्या जवळपास किल्ले आहेत। मग या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, ह्याच्यामध्ये 10 वर्ष झाले इथल्या स्थानिक खासदारांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। भरपूर काम करता आलं असतं। जे किल्ले संवर्धन आहे, किल्ल्यांना त्या ठिकाणी डागडुगी जरी केली आणि तिथं जायला यायला जरी आपल्याला रस्ता व्यवस्थित झाला तर पर्यटन त्या ठिकाणी वाढेल। मावळामधून जे आत्ताचे स्थानिक खासदार आहेत त्यांना विरोध होतोय, राष्ट्रवादी गटही त्यांना विरोध करताय, त्याचप्रमाणे अनेक जण त्यांच्या उमेदवारीला विरोध करतायत आणि हा मतदारसंघ आता शिंदे गटाकडे आहे। मग असं असताना त्यांची भूमिका समजा भारतीय जनता पक्षाने समजा हा मतदारसंघ मागितलेला आहे, अशा ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, ह्याच्यामध्ये मी सांगितलं ना तुम्हाला की जर त्या गटाकडे गेला किंवा भाजपकडे जरी गेला तर भाजपकडे गेला तर आणखीन उलट चांगलं होईल, कारण की भाजपवरती नाराजी पूर्ण देशामध्ये आहे आणि या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला होईल। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।